नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याकरता अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीच्या पूर्वीच्या जी-आरमध्ये या ठिकाणी एक अट या ठिकाणी काढून टाकलेली आहे आणि त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी-आर हा 15 जुलै 2026 रोजी प्रकाशित केलेला आहे. जी-आर संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर प्रथम आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जी-आर या ठिकाणी आपण बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या निकषामध्ये सुधारणा करणे याबाबतला महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण जी-आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. शासन पूरकपत्र यामध्ये उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 14/7/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या दिनांक 2/6/2026च्या शासन निर्णयातील निकषामध्ये अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे. नंबर 1 मध्ये शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मधील 1 मध्ये योजनेचा तपशील या भागातील कर्जमुक्ती मथाळ्याखालील परिच्छेद 3 ऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रुपये 2 लाख पर्यंत असल्यास त्यांना या योजनेने अंतर्गत रुपये 2 लाख अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. मुद्दा नंबर 2 शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मधील योजनेचा तपशील या भागातील 1 वेळ समझोता OTS या मथाळ्याखालील परिच्छेद 2 वगळण्यात येत आहे. मुद्दा नंबर 3 शासन निर्णय दिनांक 2/6/2026 मधील योजनेचा तपशील या भागातील प्रोत्साहनपर लाभ या मथाळ्याखालील परिच्छेद 1 मधील सन 2026-27 हे वर्ष वगळण्यात येत आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी जो जी-आर या ठिकाणी प्रकाशित केला होता त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण 2 अटीमध्ये बदल करून शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी मधील महत्त्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.